राम राम मंडळी मंडळी नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजचा पारंपरिक डिश म्हणजे पुरणाच्या पुरण्या। बघू शकता मस्त अशी कटाची आमटी, त्याच्यावर भात, पुरणाच्या पुरण्या आणि दूध, वरती तुपाची धार, खायला एक नंबर लागतात। अगोदर मी लाह्या बनवून घेतलेले, बघू शकता डाळ शिजत टाकलेले। आता पुरण बनवायचं आपल्याला, गूळ टाकून पुरण शिजून झालेलं छान परतून घेऊया। आता मी गव्हाचं पीठ घट्ट मळून त्याच्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत। आता पुरण ह्याच्यामध्ये भरून आपल्याला जो हवा तो आकार आपण देऊ शकतो। मला हा सोपा वाटतो आणि व्यवस्थित वापरला जातो, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे बनवते। आता दुसरी पद्धत बघू शकता तुम्ही। ह्या पद्धतीमध्ये कसं थोडंसं कच्चं राहण्याचं मला वाटतं असं, कारण आजूबाजूचं आवरून सगळं काढलं जातं, त्याच्यामुळे ही अगोदरचीच पद्धत मला आवडते, कारण खालून वरून व्यवस्थित बॉईल होतो तो। अशा प्रकारे पुरणाच्या पुरण्या बनवून बघा। आता ह्याला तूप लावून बॉईल करून घेऊया आपण, वापरून घेऊया मस्त, कारण सकाळी सकाळी काय भेटलं नाही पानं वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं चला नैवेद्य तर दाखवायचंच आहे लवकर। झालेल्या आपल्या पुरणाच्या पुरण्या बघू शकता। आता ह्याच्यावरती मस्त कापून घेऊन तुपाची धार टाकायची, गरम गरम खायला मस्त लागतात। आणि हीच पद्धत आमच्याकडं नागपंचमीला बनवली जाते आजही। त्याच्यावर कटाची आमटी बघू शकता, मस्त तुपाची धार टाकून खायला एक नंबर लागतं। आणि ही कटाची आमटी, त्याच्याशिवाय तर कुठला आमचा हा पदार्थ पूर्ण होतच नाही। तर अशा प्रकारे पुरणाच्या पुरण्या बनवून बघा, खायला एक नंबर व पौष्टिक पण आहे।